प्रकरण तुम्ही पहिल्यापासून कव्हर करताय. निलेशला पकडणं हे आता जो पुण्यामध्ये खटला उभा राहिलेला आहे हगवण यांच्या विरोधातला, त्या दृष्टीने निलेश आता पुण्यामध्ये परत पोलिसांच्या ताब्यात असणं याचं महत्व काय सांगाल? कोणत्या मुद्द्यांसाठी त्याची गरज पडेल? निलेश यासाठी पकडला जाणं आवश्यक होतं कारण निलेशकडे करिश्मा आणि लता या दोघींचे मोबाईल आहेत असा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी तसा दावा न्यायालयामध्ये सादर केलेला आहे. त्याच्यामुळे वैष्णवीच्या छळवणुकीचे पुरावे जे आहेत ते या दोघींच्या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे. कारण मग या दोघींचे मोबाईल गायब होण्याचं कारण काय होतं? त्यांनी ते मोबाईल पोलिसांकडे का जमा केले नाहीत आणि हे मोबाईल निलेशकडे असण्याची शक्यता आहे हे पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळे निलेश पकडला जाणं आवश्यक होतं. दुसरं की निलेशवरती गुन्हा दाखल आहे वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करण्याचा, त्या गुन्ह्यामध्ये देखील तो हवा होता. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे जी की आपण आज सकाळपासून सांगतो की सुशील आणि शशांक यांना जो शस्त्र परवाना मिळाला, त्यांचे मामा जालिंदर सुपेकर त्यावेळी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते यांच्या सहीने, त्याच कालावधीमध्ये या निलेशला देखील शस्त्र परवाना मिळालेला आहे. तर याचं काही कनेक्शन आहे का या सगळ्या शस्त्र परवाना मिळवण्यामध्ये? असे अनेक प्रश्न जे आहेत ते निलेशकडून पोलिसांना तपासाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. त्यामुळे तो पकडला जाणं आवश्यक होतं. मात्र निलेश चव्हाण हा कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. कोणत्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळं या प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर तो पळून गेला आणि परदेशात जाण्याच्या तयारीमध्ये होता. नेपाळमध्ये तो ऑलरेडी गेला होता. भारताहून एका दुसऱ्या राष्ट्रामध्ये तो गेला होता आणि म्हणूनच त्याच्यासाठी लुकआउट नोटीस पुणे पोलिसांनी काढली होती आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी काढली होती. मात्र नेपाळहून आणखी कोणत्या देशामध्ये जाण्याच्या आधी त्याला पकडण्यात यश आलंय. हे पोलिसांच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. मात्र त्याला आधी का नाही पकडलं वेळीच हा प्रश्न पोलिसांसाठी कायम राहणार आहे. खरं मंदार, हा प्रश्न कायम राहणार आहे या मधल्या 10 दिवसामध्ये. आणि जर का त्याचा सगळा डेटा मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, नसल्यास मात्र काही गोष्टीचे प्रश्न विचारावे लागतील. विशेषतः मंदार, आपल्याला हे पण विचारायचं आहे की या अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणला बंदुकीच्या परवान्यासाठी कशी काय परवानगी मिळाली? आपण धन्यवाद, तुर्तास धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपल्यासोबत होते मंदार गोंजारे आणि मगाशी रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली.